दोघी पाहिजे. अरे तुझे पप्पा बघत असतील बरं काय. तर नमस्कार पब्लिक. आज आमचा ब्लॉग असा म्हणून सुरू झालेला आहे की आम्ही तिघ जण घरी आहे. याचे घरचे गेलेले भूर, माझ्या घरचे गेलेले, माझ्या घरचे पण गावालाच गेले. आणि अजून एक पंटर आहे आपल्याकडं, डॉन माणूस. आमचा प्लॅन असा आहे की आम्ही आज करणार अंडा बिर्याणी. आता प्लॅन बिर्याणीचा नव्हता, खरं सांगितलं प्लॅन होता सोयाबीनच्या खिचडीचा. सोयाबीनची खिचडी झाली, त्याच्यानंतर परत आता एक बिर्याणी झाली. मग आता अंडा बिर्याणी करूया. आणि सगळं रेडी, इकडं तांदूळ रेडी. बोलतोय अंडा बिर्याणी, एग बिर्याणी. तू गप बाई, तू माहिती नाही. करूया सुरुवात. तुम्ही आमच्या या सफर मध्ये राहा आमच्या सोबत. आमच्याकडे एक हळदीचा आणि एक लग्नाचा ब्लॉग आहे, पण त्याच्या आधी हा पडून जाणार आहे. आज रात्रीच एडिट करून टाकू डायरेक्ट. आम्ही जे जेवणाचे ब्लॉग बनवतो ना, स्वयंपाक कुकिंग बाय अजय कोळसे ब्लॉग, आवड बाय सोनू प्रशांत खोटरे, ते असंच एक अजून ब्लॉग पडलेला आहे सोयाबीनच्या भाजीचा. तो तुम्ही बघितला नसेल तर बघा, कारण लय भारी ब्लॉग आहे, एक नंबर. त्याच्यात आम्ही हिंदी ट्राय केली. विचार करा किती खतरनाक ब्लॉग असेल. येस, आय बटन आलं तर येईल, नाही तर नाही येणार. त्याचं तोंड किती मोठं कापलं. अरे माझी फ्युचरची होणारी बायको एवढा कांदा वाया घालवणार आहे, त्यांनी आता घालून. गेस करायच्यात कोणता प्राणी मारलेला असेल. त्याच्यामध्ये मारलेला आहे कोणताच प्राणी. सोयाबीन. आणि आम्ही थोडीशी त्याच्यात टाकणार आहे. ब्रँड इज ब्रँड नॉट ब्रँड. पहिले ना हे करू. आरसीबीच्या माणसाने चांगला किती काहीतरी वेगळंच लागून गेलं. नाही टाकायचं, आमचं कॅन्सर. माझी स्टोरी होती. अंडे सोडून घेऊया एकदम काका. सोनू भाऊ काहीच करत नाही, कारण ते एकदम खतरनाक माणूस. कुठं घालतोय ते बेसिक मध्ये. अरे आपण नवाच फोन घेतला तेव्हा सोयाबीनचा ब्लॉग केला होता. तेव्हा हिंदी मध्ये केला होता. नाही, मी तर नव्हता घेतला नवीन फोन. हा आवाज मयुरेशचा आहे. मयुरेश आता निघून गेलाय गाईज घरातून. करते विकेट गिर गई. ये गाइस, हेलो गाइस, विकेट सीएसके. अंडा. ते तुम्हाला माहित आहे, अंडा पृथ्वीवर नाही पडत, पृथ्वी अंड्याला टेकते. तो सीन आहे. अरे कहना क्या चाहते हो. अंडे आले रे, कोंबडी झाली पहिले अंडे आले. अब हम यहाँ पे कांदा कापा है. तर आमचा प्लॅन असा झालाय कि आम्ही आमच्या त्या पहिल्या ब्लॉगला रिक्रिएशन देऊन अभी हम हिंदी में बात करेंगे. तो आप समझ लेना और सब्सक्राइब कर देना. हिंदी में भी करो, मराठी में भी करो, पर करो. हमारे महाराष्ट्र में भाषा पे वाद हो रहे हैं और हम हिंदी बोल रहे हैं. डॉन म्हणतात, डॉन इन हिंदी. वैभव फ्रीज मधनं काहीतरी करताना तो गाईज हिंदी बोलते बोलते एक सीन हो गया. थोडा वेळ मराठीत बोलतो गाईज. अजयची मम्मीने जर का ब्लॉग पाहिला तर बघून घ्या. मावशी फॅन चालू आहे, हॉलमध्ये कोणीच बसलेलं नाही. मी हॉल मधला फॅन चालू केलाच नाही. वैभवनी नाही केला, तूच केला. या सोनूनी फॅन चालू केला. पण करे बाबा, तो माझी क्या बोल रहे हैं लड्डू के पिताजी. भैया जी क्या फड़वाएंगे. जर्सी लकी आहे. हे जे दिसतंय का, प्रशांत नाव दिसत असेल, 18 नंबर. आरसीबीच्या प्रत्येक मॅचला ही जर्सी घातली तेव्हा मॅच जिंकलेली टीम. तर आज पण गाईज बघू शकता तुम्ही. पुन्हा मी तुम्हाला जर्सी दाखवली, नंबर दाखवला, परत एकदा विकेट पडलेली आहे. कारण की लक, देवाकडनं खूप लक भेटतंय. कोइन्सिडन्स ऑन टॉप गाईज. लय वेळ लावताय. ऐक, चिल्ली खाऊन घेऊ, भात उद्या खाऊ. भाई सफर का फल तीखा होता है. बिर्याणी. अरे थोडासा हे करून घ्यायचा तो. रिस्क करून घेईन थोडासा. अरे नाही, जाऊ दे ना, झालं इथे तुम्ही जास्त मी तर कांदा बघ. एवढा पण नाही लावायचा तो. मी पण बनवली जलाने का नाहीये. सॉरी, जलाने का नाहीये. जलाने का नाहीये. गॅस कम कर ना. तो
अभी हम लोग वो कांदा फ्राई कर रहे हैं। कांदा फ्राई होगा, उसके बाद फिर उसमें अंडा फ्राई होगा। यस 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 बच्चे। के दिल भी भरा नहीं है ना, पल पल दिल के पास तुम रही हो। और हम यहाँ पे बनने जा रहे हैं काढायला कौवा बिर्यानी। और यहाँ पर थोड़ा सा कांदा फ्राई हो गया है, थोड़ा बाकी है। थोड़ा बाकी है, वो अभी व्हाइट गोल्डन हुआ है, अभी उसको गोल्डन होना बाकी है। थोड़ा 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 हो और यहाँ पे अंडा कटिंग हो चुका है, और इसमें एक अंडा मेरे को कम लग रहा नहीं बरोबर। इसका नको आइको, इसका आई को ये बहुत अच्छा बोलता है। यस आइको ये तो बहुत हम आता का कलर पार्सल लेके जाऊंगा घर को, घर के जाके बच्चा को बस मेरा छोटा छोटा बहुत सा को खिलाऊंगा, बहुत सा को खिलाएगा मेरे। हे काढून देते बरोबर, जेव्हा थंड होतं ना चेंज करतात कलर। कुठला रस्ता वाटला मुली, कांदा दिला सांडुनी। कांदा गेला सांडुनी। हळूहळू मत ना। वो ऐसा अंडे को कलर आने के लिए हम लोग ऐसा करते हैं, वो उससे ना अंडे को एकदम गोंडस गोंडस पूरा खटक है। काय रे अंडा फुटला सुटला हा, लयच बारीक जवळ जवळ हे करून टाकलं ते. सुटला ना मग काढतो आता खाऊन घेऊ आपण। नहीं नको जाऊ, हा घेऊ खाऊन। एक अंडा फुट गया है, पर हम लोग उसको खाने नहीं लगता है। ऐसा मन मन में से गुदू गुदू हो रहा है मेरे को थोड़ा थोड़ा। ये हो तो है थोड़ा खाऊ दे मैं गाने तो पाय जमला। बरं, अभी हम शुरुआत करने वाले हैं अपने प्रॉपर लेवल के प्रोसेस को। तो प्रॉपर लेवल का प्रोसेस ऐसा है कि इसमें जाएगा अभी जीरा मोहरी कच करके, हे चाललं जिरं सुकू, तेल गरम नव्हतं आहे भरपूरच गरम आहे ते, त्याच्यामध्ये जाईल आता। नाही जिरं नाही टाकलं, मोहरी टाकली ना। बघ ना काय आहे। मोहरी टाकली, मोहरी। अरे जळून गेला असता जीरा आता। अभी डाला जीरा मसाले के साथ थोड़े से, उसके बाद जाएगा कांदा, नहीं कांदा नहीं, कड़ी पत्ता, मसाला जाएगा। कोड़ी पत्ता डाले भाऊ, कोड़ी पत्ता। अभी उसमें का मसाला थोड़ा सा गैस कमी करू देना, नाही तर शॉर्ट होऊ शकतो। अच्छा गावात काही नाही झालं, काही नाही झालं, थोडंसं होत राहतं कधी कधी। ये थोड़ा सा हो गया है। अरे टमाटर तो एकच नव्हतं टाकलं पाहिजे यार। ठीक आहे जाऊ दे यार। तेज पत्ता आहे खाली पुढे आणि हा काय आहे? अरे यार अंडे टाकून काय बोलतो, तेज पत्ता था पर जाने दो, गुदू गुदू हो गया। त्याच्या डोळ्यात घातले मागे। मेरे को ऐसा तत्काल आता आपले शेफ द मॅन द माणूस द वैभव द बॉय आलेले बिर्याणी करायला। आपण त्यांना हातभार लावू थोडासा। ठसका लागू राहिला. डोळ्याला ठसका लागतोय. डोळ्याला ठसका लागतोय त्याच्या डोळ्याला। हा, तेच जातो नाही म्हणून कपडे काढणार. नंतर जाय थोड्या वेळ ब्लँकेट आणायला जायचे था. हे जा जाऊन पब्लिक वैभव गया है अभी उसके घर पे, उसको थोड़ा काम था। हे सोयाबीन काय पानीपुरी नहीं वाटलं, माल पानीपुरी से वाटला भाई लामून। हे बल गाइस ठीक से देखो, ये पानीपुरी की पूरी लग रही थी, वो छोड़ के बाकी सब बोल। हाँ तो मग अभी हम लोग उसमें मसाले डालेंगे। मसाले के नाम पे हमारे पास है MD द बॉय गरम द मसाला, और आहे त्याच्यासोबत आपले डब्यातले पण मसाले भरपूर। एव्हरेस्ट मसाला टाकायचा का नाही सांगतो नको आता लेट। अजयच्या वहिनीचा मेसेज आलेला आहे गाइस। कोण काय पुढं अजयच्या वहिनीत अरे मसाला पण हा थोडा प्रमाणातच जाईल, म्हणजे जास्त नको जायला। जास्त गेला तर विषय होऊ शकतो। माझ्या तोंडाकडे कॅमेरा काढतो। आणि याच्यानंतर मग जाईल हळद, थोडीशीच, जास्त नाही। हळद गेली,
हळद गेल्यानंतर आपला एमडी मसाला बघूया कसा लागतो, मला माहित नाही तेवढं. एमडी मसाला फोडला, वास घेतला, वास भारी इज्जतदार मसाला आहे, नको ना सोन्या. एमडी मसाला थोडासा जास्त नाही आणि बस. मसाले संपले त्याच्यानंतर आपण थोडस मीठ टाकून देऊ. असं चांगलं नाही वाटत नाही का डब्बा उलटा करून मिठाचा. हे गेलं मीठ, समुद्राच्या पाण्याची चव येईल ना. नाही जास्त मीठ टाकावं, बस जास्त बस मीठ गेलं. इथं गच पण झालेलं आहे जास्तच. अरे हे टाकायचं राहिला. मला आता क्लिक होतंय, थोड्या गोष्टी टाकायच्या राहिल्या त्या टाकून देऊ. हे दाखव, हा व्ह्यू दे. मसाला क्वालिटी दिसतं एकदम जास्त जवळून घेऊ. अच्छा नाही, याच्यानंतर काय टाकायचं. मसाले झाले, याच्यामध्ये आता हा कांदा जाईल. आता हा कांदा थोडा मिक्सिंग द बॉय द मॅन होऊन जाईल प्रॉपर लेवलला झालेला आहे. हिंदी बोलतात. अभी इसके अंदर हम लोग आगे डालेंगे. वैभव आलाय, वैभव सांगायला आता. वैभव तुकाराम वगैरे आलेले आहेत. वैभव कमी आहे. आता टमाटर आणले बाई त्याने, तुझा बायसेप दिसून राहिला बाई. ते सोड, कोथिंबीर बी आहे ना आपल्याकडे. कोथिंबीर आहे असं सांगतो. दोघांची ममलिंग कोशिंबीर कोथिंबीर कोशिंबीर कोथिंबीर. लवकर हे बघ, मसाले टाकून झाले. कमी कर ना. मेन पॉइंट, अंडे जात आहे. अंडे गेलेले काही. अंडा बिर्याणी होती, त्या अंड्याची भाजी बनवून राहिली पाहिजे. अरे बिर्याणीसाठी भाजीकडे खाऊन घे. मी जास्त वेळ ठेवले ना. ही आणलेली वस्तू अजून थंड होऊ राहिली. और यहाँ पर अंडा चला गए कढ़ाई में. अंडा के बाद उसके अंदर पानी जाएगा. तू कोणत्या भाषेत बोलतो? समजली लोकांना. नाही रे, त्या दिवशी आम्ही हिंदीच बोललो रे. जरा बघायला समजायचं तर समजून घेईल, बाकी गेले बोलू. उकळी येऊ दे ना भाई. उकडी होता मग उकडी वाजायला. काय काय भाड आहे अजून. हे अरे बनव ना पटकन, काय चालू आहे. हा पण जाऊ रे इसको. ती चिल्ली खाऊन घे बरे, भूक लागू राहिली बाय आता. तर बिर्याणी मध्ये पाणी टाकून झाले, इकडे भात रेडी. आता भात याच्यामध्ये टाकू आणि झाकण लावून घेऊ. मी भेटतो तुम्हाला झाकण लावून. यस, भात टाकून दिलाय तुम्हाला. आता भात झाल्यावर भेटेल मी तसं. आणि वैभव करतोय कोशिंबीर. त्याची पोरं हे बघा, शोल्डर बघा काय क्रेझी दिसतंय. बरं जाऊ, त्याला बघा आता एकदम घाण दिसतंय. ब्लिक आपला झालेला आहे भात रेडी. पण एक गोष्ट अजून झाली की आम्ही सोयाबीन चिल्ली आणली. त्यांचा सोयाबीन चिल्लीचा हाल थोडा बदनसीब झाला. काय करणार. आणि वैभवनी बनवली कोशिंबीर, एकदम क्वालिटी लागते. पुढे लावलंय हा महाराष्ट्राची हास्य जत्रा. तुम्हाला मी दाखवतोच की आमची बिर्याणी झालेली किती टेस्टी लागते आणि किती नाही लागत. तर विषयचा स्टंट असा आहे की आम्ही सोयाबीन चिल्ली खातो तर आम्ही भात खोलला, तर भात एकदम सुंदर दिसतोय. आणि तो भात बघून सगळे खुश झाले. एवढा क्लास वरून आलाय ना, हॉटेलला पण नाही. यस, बिर्याणी बिर्याणी. अंडा बघा, अंडा बघा, एकदम क्वालिटी लेवलची झालेली आहे. क्वालिटी म्हणजे एकदम एक्स्ट्रीम क्वालिटी जी तुम्हाला हॉटेलमध्ये पण भेटणार. आपण बोलायचं का काय अंडा बिर्याणी. ते चिकन बिर्याणी करता, आपण अंडा बिर्याणी करू. तुला क्लास चौदा. मग सर याचा सर्व श्रेय मी घेतो आणि अर्धा श्रेय याला जातो. येस. असंच ब्लॉग मी संपवतो इथं, कारण माझं काय काय बघून घ्या. सगळं पॉज करून घेतो. हा, तर आहे इकडे अंडा बिर्याणी खायला, कोशिंबीर आणि सोयाबीन चिल्ली खाल्ली आहे. तर आईस्क्रीम फ्रीजमध्ये तशी. तर मग असंच ब्लॉग बघत राहा. मी तुला भेटतो पुढच्या ब्लॉगला. तर पुढच्या ब्लॉगला भेटतो. बाय बाय, काळजी घ्या आणि अंडा बिर्याणी खा. बाय बाय बोल रे. बाय. बिर्याणी तर एकदम भारी खाऊन झालेली, पण मॅच एकदम खतरनाक पॉइंटवर आलाय की एक बॉल मध्ये फक्त 4 रन लागताय. म्हणजे धोनी पण आउट आहे, कोहलीकडनं कॅच पण सुटलेले, घाण मॅच होऊ राहिली. एवढे कपाळात आली तर वैभव भांडे घासतं. हा, आणि फक्त एक बॉलात 4 रन भाई.
इंटेन्सिटी एकदम मॅक्स आउट होऊन गेलेली आहे. तुम्हाला याच गोष्टीवर मी मॅचचा रिझल्ट तोंड बघा. तोंड भाई भाई जिंकते का? एक बॉल भाई एक बॉल काय होईल काय होईल. ए सगळे हात जोडून बसले रे. नाही भाई नाही नाही जिंकलो रे मस्त भांडे घासतोय भांडे घासतोय. जमलं जमलं या जिंकलं रे जिंकलं कपाळात आलेली मॅच जिंकून जातो भाई. जिंकून गेलेलं 18 नाच चालवलाय.